नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. सर्व विद्यार्थ्यांचं कन्सायमेंटच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि कन्सायमेंटचा आपण अकाउंट सेल्स हा सब सब्जेक्ट पाहतोय. अकाउंट सेल्स म्हणजे काय आपण फॉर्मॅटमध्ये पाहिलेलं आहे. सर्वांच्या ते लक्षामध्ये आलं असेल, कारण की अकाउंट सेल्स कोण तयार करतं, अकाउंट सेल्स कोण तयार करतं, अकाउंट सेल्स हा कन्सायनी तयार करतो. का? कारण की किती वस्तूंची विक्री केली हे कशामध्ये असतं, अकाउंट सेल्स मध्ये असतं. ठीक आहे. आपण प्रो फॉर्मा इनव्हॉइस बघितला ह्याच्या अगोदरचा पार्ट, आणि त्यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर प्रो फॉर्मा इनव्हॉइस मध्ये किती वस्तू डिस्पॅच केल्या हे आपण पाहिलं होतं. आणि अकाउंट सेल्सचा आपण फॉर्मॅट पाहिला, त्यामध्ये वस्तू विकत असताना किती वस्तू विकल्या, कॅशमध्ये विकल्या का उधारीवरती विकल्या. दुसरा मुद्दा बघितला आपण की त्या ठिकाणी किती खर्च करण्यात आले, किती कमिशन मिळालं, ऍडव्हान्स काय मिळाला का, हे सर्व घटक आपण काय केले, वजा केले, लेस केले. ठीक आहे. आणि त्यानंतर जो काही बॅलन्स ड्यू राहतोय तो आपल्याला पेड करावा लागतो. कशाने? डिमांड ड्राफ्टने. असं आपण त्याचा फॉर्मॅट बघितलेला आहे. सर्वांना फॉर्मॅट समजला असेल. तर हा फॉर्मॅट बघितल्यानंतर आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल याची मी स्क्रीन शेअर केलेली आहे. ठीक आहे. मी एक्झाम्पल लिहित बसत नाही. या ठिकाणी मी एक्झाम्पल त्याची स्क्रीन या ठिकाणी इमेज तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज केल्यानंतर या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून झालं की व्हिडिओ प्ले करा आणि त्यानंतर आपलं एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सोडवू शकतो आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, मी एकदा वाचन करतोय आणि तुम्ही सुद्धा ते लिहून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी सांगितलंय प्रिपेअर अँड अकाउंट सेल्स फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यांनी सांगितलंय प्रिपेअर म्हणजे काय, तयार करा. प्रिपेअर म्हणजे काय, तयार करा. काय तयार करा, तर अकाउंट सेल्स तयार करा. खालील दिलेल्या माहितीवरून अकाउंट सेल्स प्रिपेअर करा, तयार करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा पॉइंट दिसतो बघा की कन्सायनरचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कन्सायनरचं नाव या ठिकाणी काय आहे, मेसर्स फ्रूट कॉर्नर, लक्ष्मी रोड, पुणा. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं बघा कन्सायनीचं नाव आणि ऍड्रेस दिलेला आहे. कन्सायनी कोण आहे, मेसर्स हेल्थ सेंटर, फोर्ट, मुंबई डॅश म्हणून 1. त्यानंतर सेल्स म्हणजे कशा प्रकारे वस्तूची विक्री केली या ठिकाणी ती माहिती दिलेली आहे. सांगितले बघा 3 बॉक्सेस ऑफ ड्राय फ्रुट्स. 3 बॉक्स काय केले, ड्राय फ्रुटचे होते. ऍट ₹6,000 ईच. एका बॉक्सची किंमत 6,000. मग त्यांनी सांगितलेलं आहे ईच. अँड 5 बॉक्सेस, अजून काही 5 बॉक्सेस आहेत. ऍट ₹7,500 ईच. बघा 5 बॉक्सेस हे काय केले, 7,500 रुपयाला विकले. पहिले 3 बॉक्स होते ते 6,000 रुपयाला विकलेले आहेत. ठीक आहे. असे एकूण त्याने किती विकलेले आहेत, एकूण 8 बॉक्स विकलेत. परंतु 3 बॉक्सची किंमत वेगळी आणि 5 बॉक्सची किंमत वेगळी. कंसामध्ये त्यांनी सांगितलंय आउट ऑफ 10 बॉक्सेस रिसिव्ड. बघा त्यांनी सांगितलंय की त्याला कन्सायनर कडून, जो वस्तूचा मालक आहे, जो मेन मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्याकडून आपल्याला 10 बॉक्स मिळाले होते. त्यापैकी आपण किती विकले, 3 बॉक्स 6,000ला विकले आणि 5 बॉक्स 7,500 रुपयाच्या किमतीवरती 1 बॉक्स असा विकलेला आहे. ठीक आहे. ईच म्हटलंय म्हणजे एका बॉक्सची किंमत त्या ठिकाणी आहे, हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्या ठिकाणी जर ईच नसता तर आपण म्हटलं असतं की 3 बॉक्सेस 6,000ला विकले. परंतु या ठिकाणी 3 बॉक्सेस नाही तर एका बॉक्सची किंमत ही किती होती, 6,000 होती. असे 3 बॉक्स विकले म्हणजे 18,000 रुपयाचे 3 बॉक्स विकलेले आहेत. दुसरं सांगितलंय 5 बॉक्स, या एका बॉक्सची किंमत 7,500. असे 5 बॉक्स त्या ठिकाणी त्यांनी विकलेले आहेत. त्याची किंमत किती होते, 37,500 रुपये होते. ठीक आहे. पुढे सांगितलं बघा ऍडव्हान्स म्हणजे काहीतरी ऍडव्हान्स या ठिकाणी कन्सायनीला मिळाला होता आणि हा ऍडव्हान्स या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे, बघायचा आहे. किती ऍडव्हान्स आहे,
त्यांनी सांगितलं ₹30,000 30,000 रुपयाचा ऍडव्हान्स पेड बाय द कन्सायनी. बघा 30,000 रुपये पेड केलेत बाय द कन्सायनी. ठीक आहे, 30,000 रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे. त्यानंतर बघा कन्सायनी एक्सपेन्सेस. त्या ठिकाणी आता सांगितले कन्सायनी एक्सपेन्सेस, काही खर्च आलेत का कन्सायनीला वस्तूची विक्री करत असताना, गुड सेल करत असताना काही खर्च आलेत का हे आपण आता पाहणार आहोत. त्यांनी सांगितले बघा वेजेस ₹500, मजुरी या ठिकाणी आपण ₹500 दिलेली आहे. त्यानंतर रेंट म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी इमारतीचं भाडं आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे ₹300. त्या ठिकाणी कन्सायनीने डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे. डिस्काउंट किती रुपयांचा दिलाय? ₹690 डिस्काउंट दिलेला आहे. त्यानंतर कमिशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कमिशन किती रुपयांचं मिळाले? ₹2,760 त्या ठिकाणी कमिशन मिळालेलं आहे. बघा अशा प्रकारे काही कन्सायनीने एक्सपेन्सेस केलेले आहेत, खर्च केलेले आहेत आणि ते खर्च या ठिकाणी आपण बघितले. त्यानंतर पुढे सांगितलं बघा बॅलन्स ड्यू इज सेंड बाय बँक ड्राफ्ट अलॉंग विथ द अकाउंट सेल्स डेट 15 जून 2005. बघा त्यांनी सांगितलंय जो काही बॅलन्स शिल्लक राहील, जी काही अमाऊंट शिल्लक राहील, जी काही रक्कम शिल्लक राहील, ती रक्कम बँक ड्राफ्टने, ठीक आहे, डिमांड ड्राफ्ट जो असतो त्या ड्राफ्टने त्या ठिकाणी ती अमाऊंट सेंड करायची आहे, पाठवायची आहे. तारीख सांगितली बघा 15 जून 2005. ठीक आहे, म्हणजे हा जो आपला ट्रान्झॅक्शन आहे हा 15 जून 2005 चा आहे. अकाउंट सेल्स हे किती तारखेचा आहे? 15 जून 2005 चा. ठीक आहे, मग फॉर्मॅट प्रमाणे आपण 1 बाय 1 लिहून घेऊ. ठीक आहे, या ठिकाणी 1 बाय 1 आपल्याला घटक बघायचे आहेत. आता या ठिकाणी सोल्युशन आपण बघणार आहे. वरती मी हेडिंग दिले अकाउंट सेल्स. काय हेडिंग दिलं? अकाउंट सेल्स हे हेडिंग दिलेलं आहे. ठीक आहे, अकाउंट सेल्स हे हेडिंग अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं तर त्या ठिकाणी कन्सायनीचं नेम बघायचं, आपल्याला लिहायचं आहे. बरं, उदाहरणामध्ये तुम्हाला दिसतंय का? उदाहरणामध्ये दिसलं ना, तुम्ही लिहून घेतलं असेल उदाहरण. आता या ठिकाणी मी स्क्रीन काढलेली आहे, तुमच्याकडे उदाहरण लिहून घेतलं असेल म्हणून. ठीक आहे, तुमच्याकडे उदाहरणामध्ये त्या ठिकाणी 2 नंबरला कन्सायनीचं नाव दिलेलं आहे. कन्सायनीचं नाव काय आहे? कन्सायनीचं नाव काय आहे? कन्सायनीचं नाव आहे मेसर्स हेल्थ सेंटर फोर्ट मुंबई डॅश मारून 1. ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 लिहूया. मधोमध लिहायचं या ठिकाणी. त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं वाउचर नंबर असेल किंवा अकाउंट सेलचा नंबर असेल तो आपल्याला लिहायचा आहे, परंतु या ठिकाणी दिलाय का? नाही. आता आपण उजव्या साईडला लिहिलं असतं, दिलाच नाही म्हणून नाही लिहिणार. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण कन्सायनीचं नेम लिहायचं आहे म्हणून या ठिकाणी मधोमध लिहायचं आहे मेसर्स हेल्थ सेंटर सोलपेग्राम हेल्थ सेंटर लिहिलं. त्याच्या खाली ऍड्रेस लिहायचा आहे. ऍड्रेस याच्या खालच्या ओळीला लिहायचा आहे, खालच्या ओळीला. ठीक आहे, मधोमध काय आहे ऍड्रेस? फोर्ट डॅश मारून मुंबई डॅश मारून 1. ठीक आहे, त्यानंतर ऍड्रेस लिहिल्यानंतर आपला तारीख सुद्धा लिहायची आहे. मी फॉर्मॅटमध्ये तारीख नव्हती सांगितली. जर तारीख दिली असेल तर तारीख सुद्धा लिहावी लागते. याच्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला, ऍड्रेसच्या खालच्या ओळीला उजव्या साईडला लिहून टाका डेट. मी डीटी म्हणतो नुसतं, डॅश मारतो. डीटी म्हणजे डेट म्हणतोय. किती आहे दिलेली तारीख तुम्हाला? 15 जून 2005. 15 जून 2005. 15/6/2005. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं होतं बघा. या ठिकाणी आपण काय लिहिणार होतो? या ठिकाणी आपण कन्सायनरचं नाव लिहिणार होतो. खालच्या ओळीला यायचंय आणि त्या ठिकाणी म्हणायचं टू. डाव्या साईडला यायचं, डाव्या साईडला अतिशय महत्वाचं, डाव्या साईडला यायचंय टू. म्हणजे कुणाला?
तर या ठिकाणी कन्सायनरचं नाव लिहायचे आहे. तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतलं असेल, त्या एक्झाम्पल मध्ये बघा कन्सायनर कोण आहे. कन्सायनर कोण आहे? मेसर फ्रूट कॉर्नर लिहून टाका. सोल पेयोराम द्यायचा, लिहून घेतलं की त्याच्या खालच्या ओळीला लिहायचंय. काय येणार आहे? ऍड्रेस येणार आहे. ऍड्रेस काय आहे? लक्ष्मी रोड पुणा. ठीक आहे, फुल स्टॉप देऊन टाका, पुणा. ठीक आहे, त्यानंतर आपण रेफरन्स लिहित असतो. सर्वांना माहिती आहे, मी तुम्हाला म्हणतो रेफरन्स अतिशय लिहिणं गरजेचं आहे. खालच्या ओळीला यायचं आहे, याच्या खालच्या ओळीला यायचं आणि काय लिहायचं आहे? रेफरन्स लिहायचे आहे. लिहून टाका रेफरन्स. थोडीशी जागा सोडायची आणि त्यानंतर लिहायचंय रेफरन्स डॅश मारू REF म्हणजे रेफरन्स. काय रेफरन्स लिहिणार आहे आपण? लिहू शकता या ठिकाणी अकाउंट सेल्स. व्यवस्थित लिहून घ्या. अकाउंट सेल्स ऑफ 10 बॉक्सेस. बघा या ठिकाणी कन्सायनर कडून किती वस्तू मिळाल्या होत्या हे आपल्याला लिहायचंय. किती? 10 बॉक्स मिळाले होते, म्हणून लिहिलं अकाउंट सेल्स ऑफ 10 बॉक्सेस ऑफ ड्राय फ्रुट्स. कोणती वस्तू होती? ऑफ. वस्तूचं नाव लिहायचंय ड्राय फ्रुट्स. ऑफ ड्राय फ्रुट्स. वस्तूचं नाव लिहायचं. या ठिकाणी काय लिहायचे? वस्तूचं नाव. तुम्हाला वेगळं वस्तू दिली तर या ठिकाणी वस्तू बदलायची, चेंज करायची. ड्राय फ्रुट्स रिसिव्ड फ्रॉम. या ठिकाणी म्हणा रिसिव्ड फ्रॉम कुणाकडून वस्तू मिळाली. कोण आहे? कन्सायनर. कन्सायनरनं वस्तू दिली म्हणजे कोणाकडून वस्तू मिळाली? कन्सायनर कडून. कन्सायनर कोण आहे? इथे लिहिलंय मेसर्स फ्रूट कॉर्नर. मेसर्स फ्रूट कॉर्नर. ठीक आहे, मेसर्स फ्रूट कॉर्नर. पुढे म्हणू शकता ऍड्रेस. मी त्या ठिकाणी पुन्हा म्हणतो, सगळा पूर्ण ऍड्रेस टाकत नाही. पुन्हा टू बी सोल्ड. ठीक आहे, टू बी सोल्ड. कशासाठी दिल्या होत्या वस्तू? वस्तूची विक्री करण्यासाठी, म्हणून म्हणायचं टू बी सोल्ड ऑन. पण वस्तूची विक्री कशावरती करणार आहे आपण? आपल्याचा काहीतरी फायदा असेल ना. आपण एजंट आहे, आपण कन्साइन आहे, आपला काय फायदा? ऑन. काय फायदा सांगा? कमिशन. ऑन कमिशन. ऑन कमिशन. ऑन देअर बिहाफ. अँड रिस्क. बघा त्यांनी सांगितलंय स्वतःच्या जबाबदारीने आणि रिस्क नाही त्या ठिकाणी वस्तू विकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कन्सायनर त्या ठिकाणी 10 बॉक्सेस पूर्वीच आहे त्याचा पुरवठा करत आहे. ठीक आहे, ते काय करणार आहे? आपण वस्तू विकणार आहे. थोडक्यात लिहिलं तरी चालतंय. हा रेफरन्स आहे. या रेफरन्स मध्ये काय काय आलं पाहिजे? या ठिकाणी वस्तूचं नाव आलं पाहिजे. ती वस्तू कोणाकडून मिळाली? कन्सायनर कडून. त्याचं नाव लिहायचं आहे, त्याचा ऍड्रेस लिहायचा आहे. बरं, कशासाठी वस्तू दिली कन्सायनरनं? सोल्ड करण्यासाठी. ऑन कशावर म्हणजे आपला काय फायदा? तर आपल्यासाठी कमिशन साठी. बर, कमिशन साठी पुढे म्हणले ऑन देअर बिहाफ अँड रिस्क. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण पुढे म्हटलं होतं आपण रेफरन्स लिहून घेतला की त्या ठिकाणी किती कॉलम करायचे? 3 कॉलम करायचे. किती? 3. पहिला कॉलम कोणता असेल? पर्टिक्युलर्स. कोणता असेल? पर्टिक्युलर्स. दुसरा कॉलम या ठिकाणी मी भरपूर जागा सोडत आहे. अमाउंट रुपीज. ठीक आहे.
ठीक आहे. आता पर्टिक्युलर्स लिहिलं मी या ठिकाणी आणि रेश ओढून घ्यायचे आहे, व्यवस्थित रेश ओढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी रेश ओढून घेतली, चौकोन तयार झाले, कॉलम तयार झाले. ठीक आहे. या ठिकाणी कॉलम तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला माहिती लिहायची आहे. 1 बाय 1 आपण माहिती त्या ठिकाणी लिहिणार आहे. आता माहिती लिहायची अतिशय महत्वाचा घटक असेल. माहिती लिहित असताना कोणती वस्तू विकली ती या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे. या ठिकाणी आपण म्हणूया सेल प्रोसीड्स. काय म्हणणार आहे आपण? सेल प्रोसीड्स ऑफ ड्राय फ्रुट्स. ऑफ ड्राय फ्रुट्स. ठीक आहे. त्या ठिकाणी वस्तूचं नाव लिहिलं की अंडरलाईन करायची आहे आणि त्याच्या खाली 3 बॉक्सेस. उदाहरणामध्ये सांगितलं होतं बघा. उदाहरणामध्ये काय सांगितलं? सेल्स, वस्तूची विक्री केली. 3 बॉक्स ऑफ ड्राय फ्रुट्स ऍट ₹6,000. 3 बॉक्स, एका बॉक्सची किंमत किती आहे? ₹6,000. असे 3 बॉक्स काय केले? विकले. या ठिकाणी लिहायचं 3 बॉक्सेस ऑफ ₹6,000 each. ठीक आहे. माहितीसाठी लिहितोय. त्यानंतर 3 गुणिले 6, 3 बॉक्स होते. एका बॉक्सची किंमत किती आहे? 6,000. 6,000 ही एका बॉक्सची किंमत आहे. मग 3 बॉक्सची किंमत किती? तर 6,000 गुणिले 3 18,000. त्या ठिकाणी 18,000 रक्कम लिहायची आहे इनर कॉलमला. ठीक आहे. 18,000 रक्कम लिहिली. 18,000 रक्कम लिहिली की त्या ठिकाणी आपल्याला अजून काही सेल प्रोसीड केली आहे का बघायचे. वस्तूची अजून काही विक्री केली का? तर केलेली आहे. 5 बॉक्स त्या ठिकाणी विकले. त्या ठिकाणी एका बॉक्सची किंमत किती होती? 7,500. 7,500 इच म्हटले म्हणजे एका बॉक्सची किंमत किती होती? 7,500. असे किती बॉक्स विकले? 5 बॉक्सेस. 5 बॉक्सेस विकले ऑफ रुपीज किती? 7,500 इच. आता एका बॉक्सची किंमत किती आहे? 7,500. एका बॉक्सची किंमत किती आहे? 7,500. तर 5 बॉक्सची किंमत किती असेल? किती? 5 बॉक्सची किंमत किती? तर 5 गुणिले 7,500. 5 गुणिले 7,500 गुणाकार येतोय 37,500. किती गुणाकार येतोय? 37,500. हे आपलं काय आलं या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे? 5 बॉक्सची किंमत आलेली आहे. ठीक आहे. मग सेल प्रोसीड आपली झाली का? सेलच्या ह्याच्यामध्ये बघा सेल प्रोसीड केलेली किती होती? 3 बॉक्स विकले. 6,000 रुपयाची किंमत होती त्याची. 5 बॉक्स विकले. एका बॉक्सची किंमत 7,500 होती. कंसामध्ये सांगितले आउट ऑफ 10 बॉक्सेस रिसिव्ड. 10 बॉक्स मिळाले होते. त्यापैकी 5 आणि 3 8 बॉक्स त्या ठिकाणी काय केले? विकले. 2 शिल्लक आहेत हे पण लक्षात ठेवा. 10 बॉक्स पैकी 5 विकले. 7,500 रुपयाला 1 बॉक्स. असे 5 बॉक्स विकले आणि 3 बॉक्स, एका बॉक्सची किंमत 6,000. असे 3 बॉक्स विकले. मग 3 अधिक 5 किती झाले? 8 बॉक्स. 8 बॉक्स या ठिकाणी विकलेले आहेत 10 बॉक्स पैकी. ठीक आहे. या ठिकाणी बेरीज करायची आहे. बेरीज अतिशय महत्वाची आहे. इनर कॉलमला रेष ओढायची आहे आणि बेरीज करून लिहायची आहे. बेरीज येते 55,500. 55,500. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं 18,000 अधिक 37,500 किती होतात बेरीज? 55,500. हे जर आपलं सेल प्रोसीड. ठीक आहे. आणि यानंतर सेल प्रोसीड नंतर आपण काय करतो? एक्सपेन्सेस काय करतो? वजा करतो. ठीक आहे. तर एक्सपेन्सेस आपल्याला लेस करायचे आहेत. आता 1 बाय 1 एक्सपेन्सेस आपण लेस करणार आहे. या ठिकाणी लेस म्हणायचं आहे. अंडरलाईन काय वाटलं असतं ह्याला हेडिंग आपण देऊ शकतो, देऊ शकत नाही. पण बघा हेडिंग द्यायचं असं ते एक्सपेन्सेस अँड कमिशन असं हेडिंग देऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही हेडिंग देऊ शकता.
मी आता या ठिकाणी हेडिंग देत नाही, जागा थोडीशी कमी आहे माझ्याकडं, म्हणून या ठिकाणी मी हेडिंग देत नाही. आता मी खर्च वजा करणार आहे. खर्च कोणकोणते आहेत ते आता आपण 1 बाय 1 पाहूया. तर या ठिकाणी पहिला खर्च कोणता आहे? वेजेस. कोणता आहे? वेजेस. वेजेस हा आपला पहिला खर्च आहे. या ठिकाणी 1 नंबर म्हणू शकता तुम्ही वेजेस. या ठिकाणी लिहायचे वेजेस. किती रुपये खर्च आहे? 500 रुपये. इनर कॉलम लिहायचे 500 रुपये. त्यानंतर रेंट, इमारतीचं भाडं या ठिकाणी आपण दिला असेल, कन्साईनं दिला असेल, ते सुद्धा कन्साईनीचा खर्च आहे, वजा करून टाकायचा आहे. सेकंड रेंट. रेंट किती रुपयांचा दिला? रेंट किती रुपयांचा दिला? 300 रुपयांचा रेंट देऊन टाकला. इनर कॉलमला रक्कम लिहायची 300. त्यानंतर या ठिकाणी सांगितलं बघा डिस्काउंट अलाउड. म्हणजे काय झालं? डिस्काउंट दिला, पण डिस्काउंट सूट दिली. सूट दिली हा कन्साईनीचा काय खर्च आहे. मग या ठिकाणी 3 नंबरला म्हणायचं आहे डिस्काउंट. डिस्काउंट. डिस्काउंट हा कन्साईनीचा काय खर्च आहे. लिहून टाका. किती रुपयांचा डिस्काउंट दिला? 690 रुपयांचा डिस्काउंट दिलेला आहे. 690 रुपयांचा काय दिला? डिस्काउंट दिला. कमिशन या ठिकाणी त्या कन्साईनीला काय मिळालं असेल ते कमिशन सुद्धा या ठिकाणी वजा करावं लागतं. बघा या ठिकाणी बॅलन्स किती ड्यू आहे हे काढण्यासाठी आपलं कमिशन सुद्धा या ठिकाणी वजा करायचं आहे. मग या ठिकाणी 4 नंबरला मुद्दा टाकायचा आहे कमिशन. कमिशन किती रुपयांचं आहे? किती रुपयांचं कमिशन त्याला मिळालं? 2760 रुपयांचं. लिहून टाका 2760 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी सर्व खर्च आपण लिहिले, कमिशन लिहिला. आणखी काही मुद्दे होते, रेंट, वेजेस आणि डिस्काउंट. असे एकूण 4 मुद्दे आपण वजा केलेले आहेत. इनर कॉलमला त्याची रक्कम दिली, परंतु त्याची बेरीज केली पाहिजे, म्हणून या ठिकाणी इनर कॉलमची बेरीज करायची आहे. बेरीज अतिशय महत्वाची आहे. बेरीज करा. 500 अधिक 300 अधिक 690 अधिक 2760 किती बेरीज येते? 4250. 4250. आता आउटरला सेल प्रोसीडची रक्कम किती आहे? 55,500. वजा लेस आपल्याला करायचे, काहीतरी लेस करायचे. काय लेस? एक्सपेन्सेस आणि कमिशन आहे. किती कमिशन आणि एक्सपेन्सेस आहेत? 4250. वजाबाकी करायचे 55,500 मधून 4250 गेले. राहिले किती? वजाबाकी करायची. वजाबाकी किती येते? 51,250. 51,250 वजाबाकी करायची. वजाबाकी काय अवघड नसते. 55,500 मधून 4250 गेले. 51,250 एवढी वजाबाकी आपली आलेली आहे. त्यानंतर अजून काही मुद्दे असतात, ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी वजा करायचे. कोणता मुद्दा वजा करतो आपण? काय ऍडव्हान्स दिलाय का? या ठिकाणी जो कन्साईनी आहे त्याने काही ऍडव्हान्स दिला आहे का कन्सायनरला? काही ऍडव्हान्स दिला असेल तर त्या ठिकाणी तो ऍडव्हान्स या ठिकाणी काय केला जातो? वजा केला जातो. काय केला जातो? वजा केला जातो. ठीक आहे. मग या ठिकाणी वजा करायचं आहे. मग 51,250 आपण लिहिलंय. या ठिकाणी त्याच्या खालच्या ओळीला लेस काय लिहिणार आहे? ऍडव्हान्स पेड. काय म्हणणार आहे? ऍडव्हान्स पेड म्हणणार आहे किंवा ऍडव्हान्स पेमेंट. ठीक आहे. मी या ठिकाणी म्हणतो ऍडव्हान्स. ऍडव्हान्स. ठीक आहे. तर किती रुपयांचा ऍडव्हान्स पेड केला? उदाहरण बघा, एक्झाम्पल तुम्ही लिहून घेतलंय ना. मग एक्झाम्पल मध्ये किती रुपयांचा ऍडव्हान्स पेड केला? तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 30,000 रुपयांचा ऍडव्हान्स काय केला? देऊन टाकला. मग लिहून टाका या ठिकाणी आउटर कॉलमला 30,000. ठीक आहे. लिहिलं 30,000. आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय? ऍडव्हान्स आपण काय केला? या ठिकाणी दिला.
त्या ठिकाणी जी काही वजाबाकी आली होती 51,250 त्यामधून 30,000 ऍड करायचे का लेस करायचे? लेस करायचे. करा लेस. वजाबाकी किती येते? 21,250. लिहून टाका 21,250. किती? 21,250. या ठिकाणी आपण म्हणू शकतो बॅलन्स ड्यू. ओके, काय म्हणणार आपण? बॅलन्स ड्यू. याला म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. कंसामध्ये आपल्याला काय सांगितलं? शेवटचं वाक्य तुम्ही जर गणितामधलं बघितलं, शेवटचं वाक्य काय सांगितलं होतं की ते जे काय बॅलन्स ड्यू असेल, जी अमाऊंट शिल्लक असेल ती अमाऊंट आपल्याला काय करायची त्या ठिकाणी? एनक्लोज करायची आहे. बघा, अमाऊंट काय करायची? एनक्लोज करायची आहे. कशामार्फत सेंड करायच्या? बाय बँक ड्राफ्ट. बघा, अकाउंट सेल्स बरोबर एक बँक ड्राफ्ट आपल्याला सेंड करायची आहे. डीडी त्या ठिकाणी आपल्याला सेंड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी कंसामध्ये म्हणू शकता एनक्लोज्ड बाय डीडी. जी काही रक्कम राहिली होती 21,250 त्याला म्हणलं आपण एनक्लोज्ड बाय. ओके, ठीक आहे. या ठिकाणी सर्वच्या सर्व व्यवहार संपले. ठीक आहे, सर्वच्या सर्व व्यवहार संपले म्हटल्यानंतर शेवटला एक 2 ओळी असतात. तुम्हाला माहिती आहे शेवटला 2 ओळी काय असतात? सांगायची गरज नाही. मी या ठिकाणी रेष ओढून घेतो म्हणजे सर्वांच्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे, काय करायचं असतं? या ठिकाणी डाव्या साईडला प्लेस आणि डेट लिहायची असते. या ठिकाणी पहिल्यांदा मी म्हणतोय डेट आणि त्यानंतर म्हणतोय प्लेस. डेट किती आहे? कोणत्या तारखेला आपलं अकाउंट सेल्स एनक्लोज केलं आहे किंवा सेंड केलेलं आहे? 15 जून 2005 ला. मग या ठिकाणी म्हणा 15 जून 2005. प्लेस कोणता आहे? कन्सायनीचं प्लेस कोणता आहे? कन्सायनीचं प्लेस कोणता आहे? मुंबई. ठीक आहे, म्हणले बघा इथं फोर्ट मुंबई, नुसतं मुंबई म्हणतो मुंबई. ठीक आहे, आता हे झालं डाव्या साईडला. आता उजव्या साईडला काहीतरी लिहायचं आहे आपल्याला, तर सिग्नेचर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची असते. त्या ठिकाणी म्हणतो एसडी डॅश आणि खालच्या ओळीला कंसामध्ये मेसर्स हेल्थ सेंटर कन्सायनीचं नाव. त्या ठिकाणी कन्सायनीचं नाव लिहायचं आहे हेल्थ सेंटर. का हेल्थ सेंटर या ठिकाणी नाव लिहिलं? कारण की कन्सायनीचं नाव काय? हेल्थ सेंटर. मग कन्सायनीचं का नाव लिहिलं? कारण की अकाउंट सेल्स कोण तयार करतं? तर कन्सायनी तयार करतो. म्हणून कन्सायनी तयार करतो म्हणून त्याची सही येणार आहे. प्रो फार्मा इन्व्हॉइस कोण तयार करतो? कन्सायनर. मग त्याची सही त्या ठिकाणी प्रो फार्मा इन्व्हॉइस मध्ये येते कन्सायनरची. आता कोणता आहे? अकाउंट सेल्स कोण करतोय? कन्सायनी करतोय, म्हणून त्याची सही त्या ठिकाणी शेवटला आलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला अकाउंट सेल्स या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आणि हे एक्झाम्पल अतिशय साधं सोपं आहे, काही नाही. फक्त आपल्याला फॉर्मॅट आला पाहिजे आणि या फॉर्मॅट प्रमाणे आपण त्या ठिकाणी काय करणार आहे? एक्झाम्पल सोडवू शकतो किंवा अकाउंट सेल्स तयार करू शकतो. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.